नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण डेल कार्नेगी यांच्या हाऊ टू स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. हे पुस्तक आपल्या जीवनातील चिंता कमी करून आनंदी आणि शांततामय जीवन जगण्यासाठी आपल्याला उपयोगी टिप्स देतं. या पुस्तकातून आपण खूप काही शिकू शकतो. डेल कार्नेगी यांच्या अनुभवसिद्ध कौशल्यामुळे आनंदी आणि सुरक्षित आयुष्य जगण्याचा दृष्टिकोन तुम्हाला मिळेल आणि चिंता करण्याची तुमची सवयही सुटेल. या पुस्तकात एकूण 8 भाग आहेत. पहिल्या भागात लेखक आपल्याला सांगतात की चिंता आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर किती वाईट परिणाम करू शकते. चिंता केल्याने अनेक शारीरिक आजार होऊ शकतात. यासाठी फक्त आजच्या दिवसाचीच काळजी करा. कालच्या चुका आणि उद्याच्या चिंता बाजूला ठेवा, असं लेखक सांगतात. उद्याचा विचार निश्चित रूपानं कराच, पण जागरूकतेनं करा. योजना बनवा, तयारी करा, पण काळजी मात्र करू नका. कारण जीवन प्रत्येक क्षणी जगण्यासाठी असतं, म्हणून आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणी जगायला हवं. पुढच्या वेळेस तुमच्यासमोर एखादी मोठी समस्या उभी राहिली तर स्वतःला विचारा, जर मला माझा प्रश्न सोडवता आला नाही तर माझं जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकेल. आवश्यकता वाटल्यास वाईटातील वाईट परिणामांसाठी स्वतःला मानसिक रूपानं सज्ज ठेवा. मग थंड डोक्यानं स्वतः वाईटातल्या वाईट परिणामांना सुधारण्याचा प्रयत्न करा, ज्यांना स्वीकारण्यासाठी तुम्ही आधीपासूनच स्वतःला मानसिक रूपानं तयार केलेलं आहे. स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही चिंता करून तुमच्या स्वास्थ्याची किती हानी करून घेताय. दुसऱ्या भागात लेखक आपल्याला चिंता कमी करण्यासाठी काही उपाय सांगतात. सगळ्यात आधी तथ्य गोळा करा. कोलंबिया विद्यापीठाचे डीन हॉक्सन यांनी म्हटलं होतं की जगातली अर्धी चिंता तर यामुळे असते की तुम्ही निर्णय घ्यायचा प्रयत्न करता, पण तुमच्याजवळ योग्य माहिती नसते जिच्या आधारानं तुम्ही निर्णय घेऊ शकाल. त्यामुळे सगळ्या तथ्यांचं सावधानतेनं विश्लेषण करून निर्णय घ्या. जेव्हा सावधानतेनं एखादा निर्णय घेतला जाईल तेव्हा त्यावर काम करा. आपल्या निर्णयानुसार काम करणं सुरू करा आणि परिणामांची चिंता सोडून द्या. लेखक तिसऱ्या भागात चिंताग्रस्त सवयींना मोडण्यासाठी काही उपाय सुचवतात. पहिला उपाय म्हणजे स्वतःला बिझी ठेवा. जेव्हा तुम्ही सतत कार्यमग्न असता तेव्हा चिंता तुम्हाला त्रास देत नाही. दुसरा उपाय म्हणजे भूतकाळाबद्दल चिंता करणं सोडून द्या. आपण जे काही चुकीचं केलंय त्याचा पश्चाताप करून त्यात अडकून राहू नका. जेव्हा आपण एखाद्या कामाची योजना आखण्यात आणि त्याबाबत विचार करण्यात व्यग्र असतो तेव्हा चिंता करणं विसरून जातो आणि हे सगळं एका नियमानुसार होतं. हा नियम म्हणजे कुठलाही मानवी मेंदू, मग तो कितीही प्रतिभावंत असला तरी एका वेळेस एकापेक्षा जास्त गोष्टींबाबत विचार करू शकत नाही. म्हणून चिंतेवर एकच इलाज आहे, तो म्हणजे एखाद्या रचनात्मक कामात स्वतःला पूर्णपणे झोकून देणं. जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी एकदा म्हटलं होतं की आपण सुखी आहोत की नाही याची चिंता करण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे आणि हेच तुमच्या दुःखाचं कारण आहे. म्हणूनच लेखक म्हणतात की व्यग्र राहा. लेखक पुढे सांगतात, ज्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करायला हवं किंवा ज्यांना विसरून जायला हवं, स्वतःला अशा लहान सहान गोष्टींनी विचलित होण्याची परवानगी देऊ नका. जे झालं त्याचा स्वीकार करा. स्वीकार करणंच दुर्भाग्याच्या परिणामांपासून बाहेर पडण्याची पहिली पायरी आहे. केवळ परिस्थितीच आपल्याला दुःखी किंवा सुखी बनवू शकत नाही. त्या परिस्थितीच्या प्रती आपला दृष्टिकोन काय आहे यानेच आपल्या भावना ठरतात. जसं की अंध होणं हे दुःखाचं कारण नसून अंधत्वाला झेलण्याची क्षमता नसणं हे दुःखाचं कारण असतं. जगातल्या प्रत्येक आजारावर कुठंतरी इलाज आहे किंवा मग नाही. जर इलाज आहे तर त्याला शोधायचा प्रयत्न करा. जर इलाज नाही तर काळजी करू नका. त्यामुळे जे होणं अटळ आहे ते सहजपणे सहन करण्याचा प्रयत्न करा. लेखक म्हणतात की आपल्या चिंतांवर स्टॉप लॉस लावा. कुठे थांबायचे हे समजणं हाच मनःशांती मिळवण्याचा सगळ्यात मोठा मंत्र आहे. कोणत्या प्रसंगाची आपल्या आयुष्याच्या दृष्टीने किती किंमत आहे हे समजून घेऊन त्याचं मोजमाप करण्यात आपल्या 50% काळजा कमी होतील, असं लेखक म्हणतात. म्हणून काळजी करण्याची सवय तुम्हाला संपवण्यापूर्वीच तुम्हीच ती सवय सोडा. चौथ्या भागात लेखक आपल्याला सुखशांतीचा मानसिक दृष्टिकोन निर्माण करण्याचे 7 उपाय सांगतात. पहिली पद्धत म्हणजे तुमचं मन शांतता, धैर्य, चांगलं आरोग्य आणि आशा या सकारात्मक विचारांनी भरून टाका. कारण आपण दिवसभर जो विचार करत राहतो
तसेच आपण बनतो. आपल्या विचारांनीच आपलं जीवन घडत असतं आणि आपल्या मानसिक दृष्टिकोनाचा आपल्या शारीरिक क्षमतेवर पण जवळपास अविश्वसनीय प्रभाव पडतो. लोक आपल्या विचारांना बदलून चिंता, भय आणि अनेक प्रकारच्या व्याधींना दूर करू शकतात आणि आपल्या जीवनाला बदलू शकतात. जो आपल्या मनाला जिंकून घेतो तो शहर जिंकणाऱ्या मनुष्यापेक्षा जास्त शक्तिशाली असतो. आपली मानसिक शांती आणि जीवनात आपल्याला मिळणारं सुख या गोष्टीवर निर्भर करत नाही की आपण कुठे आहोत किंवा आपल्यापाशी काय आहे किंवा आपण कोण आहोत. उलट हे पूर्णपणे आपल्या मानसिक दृष्टिकोनावर अवलंबून असतं. त्यामुळे नेहमीच सकारात्मक विचार करा. जर तुम्ही सुख शांतीचा मानसिक दृष्टिकोन विकसित करू इच्छिता तर पुढची पद्धत लक्षात ठेवा. आपल्या वैऱ्यांशी बदला घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण असं करताना आपण त्यांना जेवढं नुकसान पोहोचवतो त्याच्या कितीतरी पटीनं जास्त नुकसान स्वतःला पोहोचवतो. याऐवजी जी लोक तुम्हाला आवडत नाहीत त्यांच्याविषयी विचार करण्यात 1 मिनिटही वाया घालवू नका. पुढची पद्धत आहे, प्रत्येक वेळी आपल्याला आभार मिळतीलच अशी अपेक्षा ठेवू नका. आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की सुख मिळवण्याचा एकमेव मार्ग हा नाही की आपण कृतज्ञतेची अपेक्षा ठेवू. उलट दान करण्यातल्या आनंदातच आपल्याला सुख लाभलं पाहिजे. आपल्याकडे जे नाही त्याचाच आपण विचार करतो. आपल्याकडे किती आहे याचा आपण फार कमी वेळा विचार करतो. त्यामुळे मानसिक सुख शांती मिळवण्याची 4थी पद्धत आहे, आपल्या मिळालेल्या वरदानांना मोजा, आपल्या कष्टांना नाही. 5वी पद्धत आहे, स्वतःची तुलना इतरांशी करू नका. 6वी पद्धत म्हणजे दुसऱ्यांच्या जीवनात आनंद आणा, त्यामुळे तुम्हालाही नक्कीच आनंद मिळेल. बेंजामिन फ्रँकलिन एकदा म्हणाले होते, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचं भलं करता तेव्हा तुम्ही स्वतःचं जास्त भलं करता. एक चीनी म्हण आहे, थोडासा सुवास त्या हातात पण राहून जातो जो तुम्हाला गुलाब देतो. त्यामुळे दररोज एक असं चांगलं काम करा ज्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर आनंदाचं हास्य फुलेल. पुढच्या भागात चिंतेवर विजय मिळवण्यासाठी लेखक एक टेक्निक सुचवतात, ती म्हणजे प्रार्थना. प्रार्थनेने मनाला शांती मिळते आणि आपल्या चिंतांचा भार हलका होतो. धर्म कुठलाही असो, प्रार्थना किंवा ध्यान तुमच्या मनःशांतीसाठी खूप फायदेशीर ठरू शकते. आता पुढच्या भागात लेखक आपल्याला टीकांना कसं हँडल करायचं आणि त्याचं महत्त्व काय हे शिकवतात. लेखक सांगतात की जेव्हा लोक तुम्हाला चुकीचं ठरवतात तेव्हा ते कधीकधी तुमच्या यशावरून जेलस फील करतात. त्यामुळे लेखक म्हणतात की टीकेचा सकारात्मक अर्थ काढा. लक्षात ठेवा, अयोग्य टीका ही खरं म्हणजे लपून केलेली प्रशंसाच असते. त्यामुळे आपली सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करा आणि टीकांना विसरून जा. आता पुढच्या भागात लेखक आपल्याला चिंता आणि थकवा कमी करण्यासाठीच्या 6 महत्त्वाच्या पद्धती सांगतात. पहिली पद्धत म्हणजे वेळोवेळी विश्रांती घ्या. थकण्याआधीच विश्रांती घ्या. दुसरी पद्धत आहे, काम करताना आराम करणं शिकून घ्या. तुम्ही कुठंही असलात तरी विश्राम करू शकता, फक्त विश्राम करण्याचा प्रयत्न करू नका. आराम आणि विश्रामाचाच विचार करा. आपले डोळे आणि चेहऱ्याच्या मसल्सच्या सैल होण्याबाबत विचार करायला सुरुवात करा. वारंवार म्हणा, रिलॅक्स रिलॅक्स. स्वतःला एखाद्या लहान मुलासारखं तणावरहित असल्याचा अनुभव घ्या. चिंता आणि थकवा दूर करण्यासाठी तुम्ही घरच्या घरी काही उपाय करू शकता, जसं की प्रेरणादायी गोष्टींसाठी एखादी डायरी किंवा नोंद वही ठेवा. दुसऱ्यांच्या दोषांबद्दल जास्त विचार करू नका. रात्री झोपण्याआधीच दुसऱ्या दिवशीचा टाइम टेबल बनवा. शेवटी थकवा आणि तणावापासून बचाव करा, आराम करा आणि तुमचं आरोग्य सांभाळा. चिंता आणि थकवा दूर करण्यासाठी काम करण्याच्या 4 सवयींना पाळा. पहिली सवय म्हणजे संपूर्ण कामाचा आउटलाईन बनवा. काम करण्याची दुसरी चांगली सवय म्हणजे कामांना त्यांच्या महत्त्वाप्रमाणे क्रमाने करा. काम करण्याची तिसरी सवय, समोर आलेली समस्या ताबडतोब सोडवा. भविष्यावर निर्णय सोपवू नका. काम करण्याची चौथी सवय, व्यवस्थित राहा, काम सोपवा आणि निरीक्षण करायला शिका. आपल्या कामामध्ये उत्साह आणा. तुमचा भावनात्मक दृष्टिकोन शारीरिक श्रमाच्या तुलनेत साधारणतः थकवा निर्माण करण्यासाठी जास्त जबाबदार असतो. बऱ्याचदा आपला थकवा कामामुळे नसून चिंता, द्वेष यामुळे असतो. नशीबवान लोक तीच असतात ज्यांना तेच काम करायला मिळतं ज्यात त्यांना आनंद येतो.
अशी लोक नशीबवान यासाठी असतात कारण त्यांच्यात जास्त ऊर्जा, जास्त सुख, कमी चिंता आणि कमी थकवा असतो. जिथे तुमची आवड आहे तिथेच तुमची ऊर्जा पण आहे. चिंता आणि थकवा दूर करण्यासाठीची पुढची पद्धत आहे, झोप न लागल्यावर त्याची चिंता न करता मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण निद्रानाशाची चिंता केल्यास तुम्हाला निद्रानाशापेक्षा जास्त नुकसान होईल. चांगल्या झोपेची पहिली गरज आहे सुरक्षिततेची भावना. झोप आणणाऱ्या सर्वश्रेष्ठ उपायांमध्ये एक आहे प्रार्थना. त्यामुळे ईश्वराचं स्मरण करा आणि सर्व काही त्याच्यावर सोडून द्या. निद्रानाशावर सर्वात चांगला इलाज आहे स्वतःला शारीरिक रूपानं थकवून टाका. शेवटच्या म्हणजे 8व्या भागात लेखकाने वेगवेगळ्या व्यक्तींचे चिंतेबाबत आलेले त्यांचे वैयक्तिक अनुभव शेअर केलेले आहेत की कशा प्रकारे प्रत्येकाने चिंतेवर विजय मिळवला आणि स्वतःच्या जीवनाची नवीन दिशा शोधली. लेखक सांगतात की आपल्याला आपला वेळ वाचवण्यासाठी आणि त्याचा योग्य उपयोग करण्यासाठी आवश्यक नसलेल्या चिंतांचा त्याग करणं महत्त्वाचं आहे. त्यांचं एक सोपं सूत्र आहे, सगळ्यात आधी हे ठरवा की तुम्हाला काय हवंय आणि मग ते मिळवायला शिका आणि त्यासाठीचं पहिलं पाऊल उचला. लेखक डेल कार्नेगीच्या या पुस्तकाचा मुख्य मेसेज असा आहे की चिंता ही आपली सर्वात मोठी शत्रू आहे आणि आपल्याला आनंदी जीवन जगण्यासाठी तिच्यावर विजय मिळवणं गरजेचं आहे. यासाठी आपण आपलं मन शांत ठेवून, सकारात्मक विचार करून, कार्यमग्न राहून आणि आपली मानसिकता सुधारून चिंतेला दूर करू शकतो. लक्षात ठेवा, आजच तो येणारा उद्या होता ज्याबद्दल तुम्ही काल चिंता करत होते. त्यामुळे भविष्य आणि भूतकाळ यांचा विचार करण्यापेक्षा आजचा दिवस आनंदाने जगा. स्वतःचा शोध घ्या. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. तुमच्या मते या पुस्तकातून मिळालेली सर्वात महत्त्वाची शिकवण काय आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.